नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमासुद्धा झालेले आहे आणि काहींच्या खात्यावरती पैसे जमा न होता अशा प्रकारे एक मेसेज आला आहे की तुमचं बँक ही आधार कार्डशी लिंक नाही. आता यांनी कशाप्रकारे चेक करायचं की आपलं बँक आधार कार्डशी लिंक आहे किंवा नाही, आणि जर लिंक नसेल तर काय करायचं की जेणेकरून तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक होईल. कोणाचे फॉर्म ॲप्रूव्ह झाले तरीसुद्धा पैसे नाही आले किंवा कोणाचे पेंडिंग आहेत, कोणाचे इन प्रोसेसमध्ये फॉर्म आहेत, त्यांनी काय करायचं याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वप्रथम ही गोष्ट क्लिअर करा, जर तुमचा फॉर्म हा लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत जर ॲप्रूव्ह झाला असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये 100% रक्कम ही निर्गमित केली जाणार आहे. तुमच्या खात्यावरती 100% पैसे येणार आहेत. आता या ठिकाणी तुमचा फॉर्मसुद्धा ॲप्रूव्ह झाला आहे तरीसुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे आले नाही, तर त्याला एक कारण आहे बघा, तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक नाही. आता समजा जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाही. हे पैसे तुमच्या बँक खात्यात न येता आधार कार्डवर येतात आणि आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या बँकमध्ये तुमचे पैसे जातात. आता समजा तुमची बँक आधार कार्डलासुद्धा लिंक असू शकते तरीसुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाही. म्हणजेच काय, तर या ठिकाणी एक चेक करायचं आहे की तुमचा आधार कार्ड त्या बँकच्या DBTशी लिंक झाला आहे का. म्हणजेच काय, तर तुमचं बँक सीडिंग झालेलं आहे का. आता हे बँक सीडिंग कशाप्रकारे चेक करायचं, जर तुमचं आधार कार्डसोबत बँक सीडिंग झाला असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे येतात. कदाचित तुमच्या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक असेल पण बँक सीडिंग जर झालं नसेल तरीसुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाही. आता ते बँक सीडिंग झाला आहे की नाही किंवा कोणत्या बँकेसोबत तुमचं आधार कार्डचं बँक सीडिंग झालेलं आहे ते कशाप्रकारे चेक करायचं आहे बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो, गुगलवरती यायचं आणि ते आधार बँक लिंक अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं. सर्च केल्यानंतर थोड्या वेळ या ठिकाणी वेट करा. या ठिकाणी बघू शकता बँक मॅपर म्हणून UIDAI ही वेबसाईट आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमच्या आधार कार्डच्या अकाउंटला. लॉग इनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड जवळ घ्यायचं आहे आणि त्या आधार कार्डचा इंटर आधार नंबर, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती एक OTP जाईल. तो OTP खाली तुम्हाला आता इंटर करायचा. अशा प्रकारे तुम्हाला एक मेसेज येईल. मेसेज आल्यानंतर हा OTP तुम्हाला इंटर OTP या ऑप्शनवरती टाकायचा आणि लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर खूप सारे ऑप्शन तुमच्यासमोर आलेले. यामध्ये तुम्हाला बँक सीडिंग म्हणून एक ऑप्शन असतो बघा, बँक सीडिंग स्टेटस, यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता या महिलेचं आधार कार्ड हे बँक ऑफ महाराष्ट्राशी लिंक आहे. या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. इथे तुमचं इनॲक्टिव्ह न येतं ॲक्टिव्ह आलं पाहिजे. इनॲक्टिव्ह असेल तर ते ॲक्टिव्ह करून घ्या. आता या ठिकाणी तुम्ही बघितलं की या ठिकाणी जी बँक दाखवलेली आहे तुमच्या आधार कार्डसोबत, तर या बँकेमध्ये या महिलेचे पैसे येणार आहेत आणि 100% येणारे फक्त यांचा फॉर्म हा ॲप्रूव्ह झाला पाहिजे. आता या ठिकाणी काहींचा फॉर्म ॲप्रूव्ह झाला आहे, बँक सीडिंगसुद्धा झालेली आहे तरीसुद्धा पैसे नाही आले, तर काळजी करायची नाही आहे. तुमचा फॉर्म जर ॲप्रूव्ह झाला, मग तो ऑगस्ट महिन्यात भरलेला असो किंवा जुलै महिन्यामध्ये भरलेला असो, कोणत्याही महिन्यात जरी भरला असला तरीसुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे येणार. फक्त एक अट आहे की तुमचं आधार कार्ड हे बँक सीडिंग झालेलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुमचा फॉर्म आहे ॲप्रूव्ह झालेलं पाहिजे. आता काहींचा फॉर्म इन प्रोसेसमध्ये दाखवत आहे बघा किंवा पेंडिंगमध्ये दाखवत आहे, त्यांनी काळजी करायचं नाही. तुमचा फॉर्म आहे चेक केला जाईल, डॉक्युमेंट सर्व व्यवस्थित असेल तर ॲप्रूव्ह होईल आणि ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती सुद्धा ही रक्कम निर्गमित केली जाईल. आणि जरी नाही निर्गमित केली तर दुसरा जो टप्पा आहे या योजनेचा पैसे देण्याचा, त्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यावरती 4,500 रुपये निर्गमित केले जाईल. अशा प्रकारे महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात येते. त्यामुळे काळजी करायची नाही आहे. ज्यांचा फॉर्म ॲप्रूव्ह झाला आहे त्यांच्या खात्यावरती 100% पैसे येणार. ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे किंवा इन प्रोसेस आहे त्यांनी स्टेटस चेक करायचं राहायचं आहे आणि जर त्याला नाकारला असेल किंवा काही त्रुटी आली असेल फॉर्ममध्ये किंवा डिसॲप्रूव्ह केला असेल तर ती त्रुटी दूर करायची. त्यामध्ये तुमचे जे डॉक्युमेंट्स मागतील ते डॉक्युमेंट्स जोडा आणि तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह करून घ्या. येणारा जो हप्ता आहे त्या हप्त्यामध्ये तुमच्या खात्यावरती 100% रक्कम निर्गमित केली जाते
आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल, तुमचं आधार कार्ड बँकशी जोडूनसुद्धा तुमचं DBTC लिंक झालं नाही, त्यांनी काय करायचं? त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट काढायचं आहे. ते अकाउंट काढल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये ऑटोमॅटिकली तुमच्या आधार कार्डशी तुमचे DBTC लिंक होऊन जाईल आणि 100% तुमचा हप्ता पोस्ट पेमेंट बँकेमध्ये येईल. अशा प्रकारे तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रीण, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.